रक्षण कर आणि तुझे बोलला मुखात खंड राहू दे. आता आपल्याला सर्वांना एक साधना करायची आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे जीवनवृत्तीची, ज्याला आपण ओंकार म्हणतो आणि त्यानंतर आपण कृतज्ञतेची साधना करतो. तर माझा आवाज येतोय ना स्नेहल मॅम? आवाज येतोय माझा? हो. हा, आपण आता सर्वांनी काय करायचंय, डावा हात खाली ठेवायचा. बघा आपल्याला स्लाईडवर दिसतंय की डावा हात खाली ठेवलेला आहे, उजवा हात वर आहे. अशा पोझिशन मध्ये आपल्याला बसायचंय. किंचित आपण सुखासनामध्ये ताठ बसायचं आहे. कसं बसलेत वगैरे पोरं? काय करायचंय, पोरांचे हात पहा. भरायचा आहे आणि श्वास सोडताना आपण ओमचा उच्चार करायचा आहे. तर आपण सर्वांनी एकत्रित ही कृती करायची आहे. सर्वांनी ताठ बसा, संपूर्ण श्वास भरा. संपूर्ण श्वास धरा. श्वास भरा. शांत व्हा. सर्वांचे डोळे बंद करा. सर्वांनी डोळ्यासमोर आपल्या आईला आणायचं. सकाळी उठल्यावर तिने आपला खूप सुंदर असा नाश्ता केला, तयारी करून शाळेत पाठवलं, दिवसभर आपल्यासाठी सतत कष्ट करत असते. अशा आपल्या आईला डोळ्यासमोर आणायचं आणि मनापासून तिला थँक्यू म्हणायचं. थँक्यू आई. नंतर आपल्या बाबांना डोळ्यासमोर आणा. ते सुद्धा आईसारखेच दिवसभर कष्ट करतात, ऑफिसला जातात, व्यवसाय सांभाळतात, आपल्या सगळ्या गरजा भागवतात, खाऊ वाढतात, खेळणी आणतात, आपल्यासाठी वेळ देतात, आपला क्वालिटी वेळ आपल्या बरोबर घालवतात, आपल्याला आनंद देतात. अशा बाबांना डोळ्यासमोर